हॅलो. आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचे एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटते की मामा अक्का बोलते की लक्ष्मी, अगं खंडूचा राग बरा झाला का? तेव्हा लक्ष्मी बोलते नाही, जवळ त्यासनं खात्री पटत नाही तवर ते धुमसतच राहतील." तेव्हा अक्का बोलते का अगं पण ते आपल्याला कळायचं कसं? सावी येते आणि बोलते आई, कोरडा शिदा दिलाय सासरच्यांनी. तेव्हा लक्ष्मी बोलते बरं सावी, एक सांग बरं, सासरची माणसं कशी आहेत? तेव्हा सावी बोलते चांगली आहे ती. दादा तर आबांसारखेच प्रेमळ आणि सासूबाई ते तर अगदीच तुझ्यासारखे मायाळू. आणि राजाराम अण्णा पारुताई लई काळजी घेता. तेव्हा सावी आत्याकडे बघते आणि बोलते आणि हाय का आत्याची आठवणच येत नाही मला. तेव्हा भामाक्का बोलते हा का, लगीन झालं 8 दिवस झाले आणि रात्यालाच विसरली. तेव्हा सावी हसणे बोलते अगं तसं नाही का आत्या, ती रखमा सासूबाई आहे की तुझ्या जागेवर? तेव्हा अक्का बोलते हां, म्हणजे तुझ्या लग्नात ती नाकानं कांदे सोलत होती ती ना? तेव्हा सावी बोलते अगं अगदी बरोबर, तीच तुझी आठवण येऊ देत नाही मला. अगं काय म्हणावं या पोरीला, तिच्या जागी मला नेऊन बसवते का गं? मी काय नाकाने कांदे सोलते? तेव्हा आत्या तिला मारते. तेव्हा सावी बोलते आई सांग ना गं आत्याला. लक्ष्मी बोलते का व वंस, आता पोरीचं लग्न झालंय. तेव्हा लक्ष्मी सावीला बोलते बरं मला सांग, सासूरवास नाही ना होत तुला? तेव्हा सावी बोलते सासूरवास म्हणजे? तेव्हा लक्ष्मी बोलते घ्या वंस, आपले जावई बापू लईच नशिबवान हं. माझे सासूरवाशीन पोरीला सासूरवास म्हणजे काय हेच ठाव नव. तेव्हा अक्का बोलते काय ग सावी, जावई बापूंचा स्वभाव बरा आहे ना व? सावी थोडी शांत होते. तिला ज्योतीचं ते आठवतं की तो बोललेला असतो मला माझ्याशी कुणी बी बोलायचं नाही. तेव्हा सावी थोडी शांत होते आणि बोलते की मला काय ठाव. तेव्हा लक्ष्मी थोडी शांत होते आणि बोलते काय वंस, पोरीला त्रास देत आहे. बरं ऐक, दमली असेल, जाऊन आराम कर आणि जावई बापूंना काय हवं नको, पाणी वगैरे, पाणी बिनी हवं आहे का, जा. तेव्हा सावी बोलते व्हय. तेव्हा सावी मजाक करत भीमा अक्का पुढे येते आणि बोलते चला येते बरं का रखमा सासूबाई. तेव्हा भीमा आत्या बोलते की अशी धपाटा देईल ना, तेव्हा सावी पळत हसत जाते. तेव्हा भीमा अक्का बोलते चला, काळजी मिटली बाई. तेव्हा लक्ष्मी बोलते चुरती काळजी मिटली नाहीस वंस, हळूहळू माहिती काढायला पाहिजे, तेव्हा जाऊन पोटातलं वटावर येईल. इकडे गोविंदराव बाहेर राहून जोरजोरात आवाज येतात चिमणाबाई चिमणा. तेव्हा पारू येते आणि बोलते काय झालं? तेव्हा गोविंदराव बोलतात की चिमणाबाई कुठे, बोलवा तिला. तेव्हा पारू सासूबाईला आवाज येते. तेव्हा चिमणा बाहेर येते आणि बोलते अहो काय झालं, भाकऱ्या होतच आल्या, थांबा. तेव्हा गोविंदराव बोलतात भाकरी राहू द्या बाजूला, तुम्ही दोघींनी बी भाकऱ्या करायच्या नाहीत. तेव्हा चिमणा बोलते अहो मग कोण करणार? तेव्हा गोविंदराव बोलतात धाकल्या सुनबाई करतील. तेव्हा चिमणा बोलते सावित्री. तेव्हा गोविंदराव बोलतात होय, नवी नवरी सुनबाई भाकऱ्या करतील आणि तुम्ही दोघींनी बी भाकऱ्या घेऊन मळ्यात यायचं, त्यांच्या हाताला चव आहे. आणि हो, मॅन्युअर निरोप बी धरला आहे नायगावला, येतीलच त्या. तेव्हा चिमणा बोलते का हो? तेव्हा गोविंदराव बोलतात आणि हो आणखी एक, भाकऱ्या झाल्या की सारवून बी घ्या त्यांच्याकडनं. तेव्हा चिमणा बोलते अहो पण ते. तेव्हा पारू बोलते दादा. तेव्हा गोविंदराव बोलतात खबरदार, एक सबूत बी बोलू नकोस, जीवाला जरा तरी काहीतरी वाटायला पाहिजे. कुणी सारवायला सांगितलं धाकल्या सुनबाईसनी? लाकडं फोडायला, भाकऱ्या भाजायला कुणी सांगितलं? बोला की. अहो त्या एक बड्या घरातल्या घरंदाज पोर म्हणून एक सबूत बोलल्या नाहीत. एवढ्या लहान लेकराला तुम्ही काम सांगितलं? हळदीच्या अंगाची असताना तिला राबवलं. आणि हे जर पाटलासनी कळलं ना, त्यांच्या पायाच्या जोड्याजवळ बी उभं करणार नाहीत मला. काय वागणूक देतील ज्योतीला? तेव्हा चिमणा बोलते ते. तेव्हा गोविंदराव बोलतात हे बघा तुम्ही सफाई देऊ नका. या समद्याचा जर नेवसे पाटलांनी राग धरला, तिकडे काही बरा वाईट झालं नाही, त्या समद्याला तुम्ही दोघी जबाबदार असणार. तेव्हा गोविंदराव लक्षात ठेवा म्हणून दणदण करत निघून जातात. इकडे पाटील रात्रीचं ज्योती जिथे झोपलेला असतो त्या खोलीत येतात, दरवाजा ओपन करतात आणि आत जायला लागतात. तेवढ्यात लक्ष्मी येते आणि पाटलांना हात धरून बोलते आणि बोलते ही काय पद्धत झाली का? अहो पाहुण्या थकल्या आहेत, झोपल्या आहेत आणि तुम्ही अशी कोणती पद्धत आहे आतमध्ये जायची? तेव्हा पाटील बोलतात की माझी झोप मोडून मस्त झोपल्या आहेत त्या. तेव्हा लक्ष्मी बोलते अहो तुम्ही बी झोपा की. अहो एकतर आल्यापासून तुम्ही त्यांच्याशी नीट बोलले नाही, रात्रीच्याला त्यांच्यासोबत जेवले नाही, पान सुपारी विचारली नाही, ही काय पद्धत आहे का? तेव्हा पाटील बोलतात की माझ्या सोन्यासारखे लेकीला तिथे जाच करतात आणि मी काय करायला पाहिजे? तेव्हा पाटील बोलतात मासा पाण्यात रडतो याचे आसवं दिसतात का कोणाला? माझी सावी, पण माझी सावी ही पाण्यातल्या माशासारखी आहे, तिचं रडणं बी हसण्यावारे दिसतं तुम्हासनी, पण मी बाप आहे. माझ्या लेकीचं डोळ्यातलं अश्रू वाहत्या पाण्यात सुद्धा शोधून काढीन मी. तेव्हा लक्ष्मी बोलते म्याना तुमच्या पाया पडते, आता बाद झालं. तेव्हा पाटील बोलतात लक्ष्मी म्या तुझ्या पाया पडतो, जा की इथनं. तेव्हा पाटील बोलतात हे बघ, माझ्या लेकीला कणभर त्रास होऊ देणार नाही मी.
तेव्हा लक्ष्मी पुन्हा हात पकडून बोलते की जे काय करायचे ते सकाळी करा, आता त्यांना झोपू दे शांतपणे आणि तुम्ही पण झोपायला चला. आणि असं म्हणून लक्ष्मी पाटलांना घेऊन जाते. तेव्हा सावी गुपचूप दरवाजा उघडून बघत असते की काय चाललंय ते. इकडे सकाळी लक्ष्मी रांगोळी काढत असते. तेव्हा सावी येते आणि बोलते, आई म्या काढू का रांगोळी? म्हणजे मी पुण्यात बी काढत होती रांगोळी, म्हणजे रांगोळी नव्हती पण सगुणावने आणून दिली. तेव्हा लक्ष्मी बोलते, वय ना, मग सगळ्यांना आवडली असेल ना. तेव्हा सावी बोलते, वय की समधे खुश झाले, थांब मी रांगोळी घेऊन येते. तेवढ्याच समोरून पाटील येतात आणि बोलतात की थांब सावी. तेव्हा पाटील बोलतात की थांब सावी, मला तुझ्या संगत बोलायचं आहे. तेव्हा सावी बोलते, माझ्याशी? तेव्हा लक्ष्मी काहीतरी बोलणार, तेव्हा पाटील बोलतात लक्ष्मी, आणि अक्काला आवाज येतो, अक्का बाहेर ये लवकर. तेव्हा अक्का येते आणि बोलते, काय रे काय झालं? तेव्हा पाटील बोलतात, बघितलंस का घरचे समधे आता इथेच आहात, बघितलंस का तुझी आई आहे, अक्का आहे, मी आहे, आता कोणीतरी बोलावलं म्हणून आले आले करत पळत जायची गरज नाही. तेव्हा सावी बोलते, आबा. तेव्हा पाटील बोलतात, आबा किनभर बाजूला ठेवा आणि जे काही मी विचारतोय ते खरं खरं सांगशील का? तेव्हा अक्का बोलते, अरे खंडू, जरा तिला स्थिर थावर होऊ दे की, लगेच प्रश्नांचा भडीमार करतो. तेव्हा लक्ष्मी बोलते, वय की मला बी तसेच वाटतं. तेव्हा पाटील बोलतात, तुम्ही गप्प बसतात का जरी? सावी, मी जे विचारतो ते मला पटदिशी आणि खरं खरं सांगायचं. तेव्हा पाटील बोलतात, तुझ्या आबाची शपथ आहे तुला, सासरच्या घरी वीस भाकरी थापल्यास का तू? तेव्हा सावी काही बोलत नाही. तेव्हा पाटील बोलतात, काय विचारलं मी सावी बोल पाटशिरी, सासरच्या घरी ईस भाकऱ्या थापल्यास की तू? तेवढ्या ज्योतीही बाहेर येतो. तेव्हा ज्योती बोलतो, वय थापल्या तिनं भाकऱ्या. तेव्हा पाटील बोलतात, यांचं समजा घर सारवलेस तू? तेव्हा ज्योती बोलतो, वय सावित्रीनंच वाडा सारवलाय. तेव्हा पाटील बोलतो, वय का, मग आमच्या लेकीकडनं लाकडं बी फोडून घेतली, हे बी खरं असेल. तेव्हा ज्योती बोलतो, वय. तेव्हा पाटील ज्योती जवळ जातात आणि बोलतात, तुमच्या जागी दुसरा कोणी असता की नाही तर त्याची काय अवस्था केली समजा नायगवाने बघितलं असतं. अव हळदीच्या अंगाची लेक माझी, तिला चुलीच्या मोरं बसवता वय. तेव्हा पाटील बोलतात, मी सारखी जपली माझ्या लेकीला आणि 2 दिवसात तुम्ही सासुरवास सुरू केला. तेव्हा ज्योती बोलतो, सासरे बुवा हे बघा, सावित्रीनं काम केलं हे खरं आहे, पर तिनं स्वतःच्या मर्जीने केलं की कुणी बळजबरी केली, यावर सासुरवास आहे की नाही हे ठरवता येईल. तेव्हा पाटील बोलतात, सावी जावाय काय म्हणतात? तेव्हा सावी काहीच बोलत नाही. तेव्हा पाटील ओरडून बोलतात की सावी सांग मला, सासुरवास कोणी केला? तेव्हा सावी बोलते, आबा कुणीच सासुरवास केलेला नाही आहे, मलाच काम करावं असं वाटलं. तेव्हा पाटील बोलतात, अगं पण काय गरज होती? तेव्हा सावी बोलते, यांच्यासाठी. तेव्हा ज्योती बोलतो, माझ्यासाठी? तेव्हा सावी बोलते, होय आबा, हे लग्नाला तयार झाले ते शाळेत जायला मिळेल म्हणून. मग जागरण गोंधळच्या दुसऱ्या दिवशी यांनी दादांना सांगितलं मला शाळेत जाऊ द्या. मग दादा नाही म्हणाले. मग हे म्हणाले, मी लगीनच केलं शाळेसाठी, मग काय या लग्नाची बॅद माझ्या गळ्यात बांधली? तेव्हा सावी बोलते, आबा हे मला बॅद म्हणाले. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा लक्ष्मी बोलते, जावई बापू माझ्या लेकीला बॅद म्हणालात तुम्ही? तेव्हा ज्योती बोलतो, बॅद? म्या म्हणालो नाही तर? तेव्हा सावी बोलते, मग आबा म्या बी ठरवलं, म्या बॅद नाही, नवसे पाटलाची लेख आहे, मग दिसेल ते काम म्या करू लागले. कोणी गमतीनं म्हणालं तर अख्खा वाडा सारवला, मला यांना दाखवूनच द्यायचं होतं की म्या बॅद नाही. मग सगुणा आऊ म्हणाली की हे बॅद तुला नाही, लग्नाला बॅद म्हणाले. तेव्हा अक्का बोलते, आता हाय का, बोललेत एक आणि कानानं ऐकलं दुसरं, अगं काय सावी? तेव्हा सावी बोलते, आणि आबांना म्या शब्द दिला होता, तुमची मान म्या कधी बी खाली जाऊ देणार नाही, म्हणून यांची मर्जी राखायला म्या समद आनंदाने केलं. तेव्हा ज्योती बोलतो, माझी मर्जी राखण्यासाठी तू हे समद केलास? तेव्हा अक्का बोलते, बघितलंस का खंडू, लगीन होऊन 4 दिवस झाले आणि नवऱ्याची मर्जी सांभाळायला लागली पोर. तेव्हा सावी बोलते, आणि आत्या आईनं मला सांगितलं होतं, नवऱ्याचं सुख ते आपलं सुख, नवऱ्याचं दुःख ते आपलं दुःख. ज्योतीला खूप भारी वाटतं. तेव्हा सावी बोलते, म्हणून मी यांच्यासाठी केलं. तेव्हा ज्योती बोलतो, मला ते माहीतच नव्हतं. तेव्हा पाटलांनाही काही समजत नाही. ते सावीला बाजूला घेतात आणि बोलतात की लेकरं खरं खरं सांग, तुला हे समज काम करण्यासाठी सासरच्या माणसांनी जबरदस्ती केली का? तिथं तुला कोणी टोचून बोललो का? जाच केला का? तेव्हा सावी बोलते, अहो आबा असं तसं काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा सावी बोलते, तुमची शपथ आबा, खरंच जो समधी माणसं चांगली आहेत आणि दादा तर म्हणतात ही माझी गृहलक्ष्मी आहे. तेव्हा पाटील बोलतात की आई अंबाबाई पावली की नाही? लेकरा मला या आधीच सांगशील की नाही? कवा धरणं विचारतोय, नजर चोरून पळत होती माझ्यापासनं, केवढी गफलत झाली की नाही? तेव्हा पाटील ज्योतीकडे बघतात आणि ज्योतीकडे जातात. तेव्हा पाटील बोलतात, जावाई बापू काय बोलणार मी? तेव्हा हात जोडून बोलतात की चुकलं माझं. तेव्हा ज्योती हात पकडून बोलतो की अहो तुम्ही का हात जोडताय आणि माफी कसली? तेव्हा पाटील बोलतात, अहो माफी म्हणजे असल्या हिऱ्याला गारगोटी समजलो हो मी, याच्यासाठी माफी करा. तेव्हा लक्ष्मी बोलते, जावाई बापू सासरे तुमचे लय रागात होते बरं का, म्हणले होते की सावी माहेरी आली की तिला परत पुण्याला पाठवणार नाही, नाही का? तेव्हा ज्योती हसतून बोलतो, अरे बापरे, म्हणजे शाळा बी नाही आणि बायको बी नाही
अशी थरा झाली असती माझी. पाटील बोलतात, काय लोकांनी बघत नाही हो, काय बाई येऊन कानात सांगत बसतात, पण काय बघणं आणि ऐकणं यामध्ये 4 बोटांचं अंतर असतं, हे मात्र खरं आहे बरं का. तेव्हा अक्का बोलते, खंडू बघितलं का जावाई कसा धुतल्या तांदळासारखा आहे. तेव्हा पाटील बोलतात, हाय हाय, जसं ऐकलं होतं तसं साजरा पाहुणा आहे माझा. तेव्हा अक्का बोलते, मग आता त्यांचा पाहुणचार त्यासनी सोबल असंच करायचं बरं का. तेव्हा पाटील बोलतात, करणार की अक्का, आता बघ नाही गावात कोणा जावायचं झालं नसेल असा माणसांपणानं पाहुणचार करेल माझ्या जावायचा. तेव्हा सावी बोलते, हे बघा असं असतं आबांचं, राग आला तर वनव्यासारखं आणि माया केली तर नीरा नदीच्या निर्मळ पाण्यासारखी. सावी ही तिच्या आबांना घट्ट मिठी मारते आणि ते सगळे सगळे खुश होतात. इकडे लक्ष्मी ज्योतीसाठी कापड बघत असते. तेव्हा तो दुकानदार बोलतो, अहो पाटलीनबाई कापड काय बघतायत, सोल बंदराचा मार आहे, सूत बघा सूत. तेव्हा दुकानदार कापड दाखवतून बोलतो, 1 नंबर कापड, अहो याचा सदरा शिवला ना गडी 100 माणसातून उठून दिसणार. तेव्हा अक्का बोलते, रंग जाणार नाही ना व. तेव्हा तो बोलतो की तशी कापड ठेवतच नाही मावशी मी. तेव्हा लक्ष्मी बोलते, ते समजा ठीक आहे, पण पाटलांचा जावाई शोभायला पाहिजे ना. तेव्हा लक्ष्मी बोलते, ठीक आहे हे ठेवा बाजूला, फेट्याला चांगलं कापड आहे का. तेव्हा अक्का बोलते, अगं लक्ष्मी, जावाई बापू फेटा पामका पागोटा काय बांधतात ते बघ की गादी, आणि मग घे. तेव्हा दुकानदार बोलतो, मंदिर बांधायची हौस असेल ना तर मंदिर बी आहे माझ्याकडे. तेव्हा लक्ष्मी बोलते, खरं सांगू का वंश, आपले जावाई बापू लय गुणाचे आहे, तर म्हणून मला असं वाटतं ढाक्याचा मलमली फेटा बांधावा त्यासनी, हाय का तसा फेटा. तेव्हा दुकानदार बोलतो, हाय की. तेव्हा लक्ष्मी बोलते, हाती धरला तर मुठीत मावणार आणि डोक्यावर बांधला तर 4-5 हात उरणार, असा मलमली फेटा बरं का. तेव्हा दुकानदार बोलतो, नाही एवढा भारी नाही हो, पुण्यासनी मागवावं लागेल. मागवू का. तेव्हा लक्ष्मी बोलते, अरे देवा नग एवढा येळ नाही आमच्याकडे, उद्या आमची लेक चालली सासरला, तसंच काहीतरी साजेसं कापड दाखवा बरं. तेव्हा दाखवतो. तेव्हा लक्ष्मी बोलते, लई झाक रंग आहे, बघा की वंश, जावाई बापूसनी चांगला दिसेल ना. तेव्हा काही बोलते की लई झाक रंग आहे. तेवढ्यात सावी येते, शोभून दिसेल बरं का जावाई बापूनी, हाच घे. तेव्हा सावी बघते आणि बोलते, हा वाला रंग नको, तो वाला रंग घे, आमच्या स्वारीला हा रंग नाही आवडणार, तो रंग आवडेल. तेव्हा भामा अक्का आणि लक्ष्मी पदर लावून खूप हसत असतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.